सर्वांचं स्वागत आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल सगळंच ज्ञान देणार आहे आणि काय काय किती म्हणजे नॉर्मली जे क्वेश्चन विचारले जातात त्याचा सगळंच आपण यामध्ये सांगणार होतं. लेट्स बिगिन. तर कशी मॉडेल आहे A3S फ्लायमोर कॉम्बो. याच्यामध्ये काय काय मध्ये सांगितलं मी. फ्लायमोर असल्यामुळं RC2 आहे. याचं प्राईस बी सगळं सांगितले. नॉर्मली जे क्वेश्चन विचारले जातात किती लांब जातो आणि किती वरती जातो आहे. वरती बोलायला गेलं तर पेपरवरती लिहिलं आहे 20 किलोमीटर ट्रान्समिशनपर्यंत चालते, 20 किलोमीटरपर्यंत. परंतु तुम्ही तेवढं काय जात नाही, 10 किलोमीटर समजून घ्या. कारण बॅटरी वगैरे एवढं लांब जाऊ पण बॅटरी टिकत नाही आणि रिटर्न टू होम होण्यास प्रॉब्लेम होतो. त्यामुळं 10 किलोमीटर मिनिमम किंवा 5 किलोमीटर तर समजून घ्या, एवढं तर जाते. आणि उंचीवरती बघायला गेलं तर लिमिट सेट करण्यात आलं आहे. भारतामध्ये 120 मीटरपेक्षा वरती कोणतेही ड्रोन जाऊ शकत नाही आहे. परंतु ते तुम्ही लिमिट वाढवू शकता. कमीत कमी 300-400 मीटरपर्यंत ते वर जातं. पण 120च्या वरती उडू नका, कारण बॅटरी बॅकअप वगैरे सगळं कमी होते आणि वरती हवा जास्त असल्यामुळे क्रॅश वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. बाकी काही विषय नाही. आणि तुम्ही वाढू शकता, 400 मीटरपर्यंत वर जाऊ शकते, म्हणजे 1000-1200 फूट वर जाऊ शकते. पण 120 मीटर पास आहे. 300 वरून सगळं दिसते आणि आरामसे 3-4 किलोमीटरपर्यंत लांब तुम्हाला एका जागेवरून दिसेल 300 फूटवरती गेल्यानंतर. आणि 300 फूटवरती खूप वर असते, एवढं नॉर्मल नसते, म्हणजे एवढं पण कमी नसते. त्यात इनफ आहे एवढं. आता तिसरा क्वेश्चन आहे की किती बॅटरी बॅकअप किती आहे. तर पेपरवरती लिहिलं आहे 45 मिनिट, परंतु एक बॅटरी कमीत कमी 30 मिनिट तरी बॅकअप देतो. आता डिपेंडिंग तुम्ही कुठल्या मोडमध्ये यूज करताय, सिनेमॅटिक मोड किंवा नॉर्मल मोड किंवा स्पोर्ट मोड. स्पोर्ट मोडमध्ये खूप म्हणजे बॅटरी बॅकअप कमी देते, कारण ड्रोन खूप जास्त मुवमेंट स्पीड असते, त्यासाठी कमी खाते, म्हणजे बॅटरी बॅकअप कमी देते. म्हणजे का 10-20 मिनिट नाही, 25 मिनिटपर्यंत देईल स्पोर्ट मोडमध्ये. बाकी नॉर्मली 35 मिनिटपर्यंत मी आतापर्यंत बघितलेलं आहे, म्हणजे सिनेमॅटिक मोडमध्ये 30 मिनिट लमसम समजून घेते बघा. आता तिसरा क्वेश्चन आणि दुसरा आणि काय आहे की बॅटरीमध्ये संपलं तर काय होतं आहे. म्हणजे उडता उडता बॅटरी लांब गेले ड्रोन आणि बॅटरीमध्ये संपलं तर काय होईल. तर काय होणार नाही. यामध्ये अगोदर तुम्ही सेट करून ठेवू शकता की रिटर्न टू होम कधी व्हायला पाहिजे, किती बॅटरी पर्सेंटेजवरती व्हायला पाहिजे. तर डिफॉल्ट सेट असते ते 17% 17 किंवा 18 तेवढं बॅटरी हे झालं नाही, ते आपोआप रिटर्न टू होम होते, ते येते, काही प्रॉब्लेम होत नाही. आणि क्रॅश व्हायची शक्यता आहे का, तर नाही आहे. एवढंच की फक्त याला तार डिटेक्ट होत नाही आहेत. यामध्ये सेन्सर्स आहेत. 1 मिनिट हे करतो. तर समोर 2 कॅमेरा आहे, लायडार सेन्सर आहे, मागं 2 कॅमेरा आहेत आणि खाली पण 2 कॅमेरा आहेत आणि सेन्सर आहे. आणि हे रात्री दिसत नसल्यामुळे इथे एक लाईट दिलेला आहे हॅलोजनवाला. रात्री म्हणजे खाली काय ऑब्जेक्ट असेल तर ते लागतं आहे आपोआप आणि डिटेक्ट करून खाली होतं. ते फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे तार डिटेक्ट होत नाही. विजेचे तार असेल तर ते डायरेक्ट जाऊन धडकते, म्हणून तीच प्रॉब्लेम, बाकी काय नाही आहे. यामध्ये डायरेक्ट क्रॅश होत नाही, ते आपोआप थांबतं. आणि रात्री चांगलं म्हणजे डिटेक्ट होण्यासाठी लायडर सेन्सर आहे. रात्रीसुद्धा तुम्ही ऑब्जेक्ट डिटेक्ट होतं याच्यानं, अंधारातसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही वगैरे काय ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आणखीन एक क्वेश्चन पडतो की मध्ये हे आता RC एकदम बंद पडलं तर काय होईल. तर काहीच होणार नाही. रिटर्न टू मोबाईल जिथनं उडलेलं आहे तिथे येऊन ते थांबते, मागे काहीच होत नाही. बस सेफ्टी फीचर सगळे आहेत असं काही नाही आहे. पण हे जे प्रोडक्ट आहे ते इंडियामध्ये बॅन आहे. तुम्ही कुठनंही इम्पोर्ट करा आणि कुठंतरी उडवताना थोडंसं काळजी घेऊनच उडवायला लागेल. कारण पहिला तर ते रेड झोन ग्रीन झोनचा तो विषय जो वेगळा सोडा, पण हे प्रोडक्टच बॅन आहे, त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण लोकल अथॉरिटीज जिथं ग्रीन झोन आहे तिथे तुम्ही उडवू शकता, एवढा काही प्रॉब्लेम नाही. पण तेथील लोकलवाल्यांना विचारूनच उडवा, नाही तर ते आणि तुम्हाला प्रॉब्लेम करतील. बाकी वेडिंग्समध्ये म्हणजे लग्नामध्ये ते वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा लँडस्केप घेण्यासाठी किंवा कमर्शियल शूटमध्ये तुम्ही कुठं पाहिजे. थोडंसं स्पेसिफिकेशनबद्दल बोलूया. तर स्पेसिफिकेशनबद्दल बोलायला गेलं तर यामध्ये 50 मेगापिक्सेलचे कॅमेरा आहेत, 2 ते पण. एक आहे ॲपर्चर वगैरे, ते काय सांगत नाही, नॉर्मली कोणाला माहीत नसणार एवढं. आणि 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, तर फोटो पण एवढं चांगले येतात, एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. एक आहे 3x आणि एक आहे 1x कॅमेरा. 2 कॅमेरा आहेत ज्याद्वारे तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. मॅक्सिमम रेझोल्युशन आहे 4K 60 FPS. स्लो मोशनमध्ये सुद्धा 4K 120 FPS आहे का नाही माहीत नाही, बघायला पाहिजे. परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. 4K 60 FPS इज इनफ. एवढ्या पुढं जाण्याची काही गरज नाही, कारण स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो आणि फुटेज इम्पोर्ट करून एडिट करण्यामध्ये फाटते, त्यामुळे
एवढी काही गरज नाही आहे 4K 120 FPS शूट करून एडिट करून देण्यामध्ये खूपच प्रॉब्लेम होतो. आणि गरज पडेल जितकं ज्या ठिकाणी तुम्हाला खूपच जास्त ॲक्शन सीन आहे त्या ठिकाणी. पण मला तर नॉर्मली कुठे एवढं गरज नाही पडत याचा. लँडस्केपवर शूट करताना एवढं काय नाही पडत. पण आहे 4K 60 FPS आहे मॅक्सिमम रेझोल्युशन. एवढं इनफ आहे. आणि मी करत नाही काहीतरी शूट करतो 60 FPS. दॅट्स इट. जर आवडतं तुम्हाला असलं लाईक करा. आणि आणखीन काही तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जर रिझल्ट वगैरे बघायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये बघू शकता. मी टाकलेलं अगोदर खूप व्हिडिओज ज्यामध्ये तुम्ही याचं म्हणजे क्वालिटी कसं आहे वगैरे सगळं बघू शकता. बेस्ट आहे. आणि हे A3 सिरीजमधलं एकदम बेस्ट मतलब सगळ्यात जास्त विकलेलं ड्रोन आहे. भारी आहे. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.